विश्वासूपणा, प्रामाणिकपणा याची आपल्या प्रत्येकाला अपेक्षा असते, नाही का? आणि तरी आपण म्हणतो की आज जगात विश्वास राहिलेला नाही. परंतु देव विश्वासू आहे म्हणजे नेमकं काय? आणि त्याच्या विश्वसनीयतेचा आपल्याला काय लाभ होतो, त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो, हे आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. आणि सध्या आपण देवाच्या गुणधर्माविषयीची ही संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे जो देव तुम्हाला माहीत नसेल. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे विश्वसनीय देवाला ओळखणे किंवा विश्वासू देवाला ओळखणे. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला विश्वासूपणा हवा असतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबरचे सहकारी, आपल्या हाताखालचे कर्मचारी हे आपल्याविषयी विश्वासू असावेत. वैवाहिक संबंधात, वैवाहिक जीवनात आपल्याला वाटतं की आपली पत्नी विश्वासू असावी, आपला पती विश्वासू असावा. कारण विश्वसनीयतेवर किंवा विश्वासूपणावर, प्रामाणिकपणावर, भरोशावर कुटुंब किंवा समाज हा आधारलेला आहे. भरोसा किंवा विश्वासूपणा किंवा प्रामाणिकपणा हा पाया आहे की ज्याच्यावर संस्कृती किंवा कुटुंब हे आधारलेलं असतं. आणि म्हणून आज आपण पाहू त्याच्या वचनातून की विश्वसनीयता किंवा विश्वासूपणा म्हणजे नेमकं काय, आणि देव विश्वासू आहे म्हणजे नेमकं काय. विश्वासूपणा, विश्वसनीयता म्हणजे प्रामाणिकपणा, म्हणजे पारदर्शकता, म्हणजे भरोसा ठेवण्याजोगा. आणि देव भरोसा ठेवण्याजोगा आहे. एक मनुष्य जो आयुष्यभर देवाबरोबर चालला लहानपणापासून, त्याने त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्या देवाबद्दल काय म्हटलेलं आहे बघा. कशा प्रकारचा देव, कशा प्रकारचा परमेश्वर तो आहे. यहोशुआचं पुस्तकाचा 23वा अध्याय. आणि या ठिकाणी यहोशुआ वयोवृद्ध झालेला आहे. त्याचं आयुष्य संपत आलेलं आहे. आणि त्यावेळेस काही गोष्टी तो इस्रायल लोकांना सांगत आहे. आणि त्यापैकी 14व्या वचनात तो काय म्हणतो बघा. यहोशुआ 23 आणि 14. तो म्हणतो की पहा, मी आज सर्व दुनियाच्या रहाटीप्रमाणे जाणार, म्हणजे जगाच्या रीतीप्रमाणे मी आता मरणार, असं तो म्हणतो. तुम्हा सर्वांच्या मनाची व चित्ताची खात्री झाली आहे की आपला देव परमेश्वर याने आपल्या संबंधाने ज्या ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकही कमी पडली नाही. त्या सर्व तुमच्या संबंधाने झाल्या, एकही गोष्ट कमी पडली नाही. यहोशुआ म्हणतो की जे काही परमेश्वराने सांगितलं, ज्या काही गोष्टीबद्दल त्याने अभिवचन दिलं, त्याच्यातली एकही गोष्ट पूर्ण व्हायची बाकी राहिली नाही. जे काही देवाने सांगितलं, वचन दिलं होतं, ते सर्व मी माझ्या आयुष्यात पूर्ण झालेलं पाहिलं आहे, असं यहोशुआ इस्रायल लोकांना सांगत आहे. म्हणजे त्याला हे म्हणायचं आहे की देव विश्वास ठेवण्याजोगा, विश्वसनीय देव आहे. तो त्याचा शब्द पाळणारा, त्याचे वचन पाळणारा देव आहे. आणि हेच पवित्र शास्त्र शिकवतो की संपूर्ण विश्व हे त्याच्या शब्दावर आधारलेलं आहे. त्याने जर विश्वासूपणा सोडला, त्याने जर प्रामाणिकपणा सोडला, तर ह्या भूतलावर आणि ह्या विश्वामध्ये मोठा हाहाकार माजेल, गोंधळ होईल. कलसेकरास पत्र 1 आणि 17 सांगितलेलं आहे की ख्रिस्ताने सर्व विश्व हे आधारलेलं आहे. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. इब्री लोकास पत्र याचा 1ला अध्याय. आणि तसंच उत्पत्तीच्या पुस्तकात देखील आपण वाचतो की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत रात्र आणि दिवस हे व्हायचे राहणार नाहीत. म्हणजे देवाने जो क्रम लावून दिलेला आहे तो प्राचीन काळापासून हजारो वर्षापासून आजपर्यंत सुरू आहे की सूर्य उगवतो, मावळतो, एक सीझन येतो, जातो, दुसरा सीझन येतो. आणि हे असे ऋतू आणि सूर्य उगवणं, मावळणं, म्हणजे दिवस आणि रात्र होणं, हे कशामुळे आहे? देव विश्वासू आहे, विश्वसनीय आहे म्हणून. आणि हा गुणधर्म, हे वैशिष्ट्य देवाविषयीचं हे महत्त्वाचं आहे
कारण ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो, ज्याची आपण भक्ती करतो, तो एक विश्वास ठेवण्याजोगा, भरोसा ठेवण्याजोगा देव आहे हे त्याच्या वचनावर आपल्याला समजतं. तो दिलेलं वचन पाळणारा देव आहे, तो प्रामाणिक आहे. आता ह्याचा परिणाम की देव विश्वसनीय आहे, विश्वासू आहे, याचा परिणाम आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यावर कसा होतो, त्याच्यापासून आपल्याला काय लाभ. 5 प्रकारे देवाची विश्वसनीयता आपल्यावर परिणाम करते. पहिलं, देवाची विश्वसनीयता काळजीवर मात करते. दैनंदिन जीवनाविषयी, आयुष्याविषयी, कुटुंबाविषयी, आपल्या मुलाबाळांविषयी, इतर गोष्टीविषयी आपल्याला काळजी असते की आपल्याला असं वाटतं की काय होईल, कसं होईल. परंतु देव विश्वासू आहे, भरोसा ठेवण्याजोगा आहे, काळजी वाहणारा आहे. हे कळल्यानंतर आपली काळजी दूर होते, काळजीच्या तावडीतून आपण मुक्त होतो. ही पहिली गोष्ट. देवाची विश्वसनीयता आपल्याला काळजीच्या तावडीतून मुक्त करीत असते. आता हिब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि याच्या 23व्या वचनात हिब्री लोकासपत्राचा लेखक काय म्हणतो बघा. आपण वाचू. हिब्री लोकासपत्राचा 10वा अध्याय आणि याचं 23वं वचन. इथं असं लिहिलेलं आहे, आपल्या आशेची कबुली आपण आढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. जी आशा आपल्याला त्याने दिलेली आहे, ज्या आशेवर आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत, त्या आशेची कबुली आपण आढळ राखावी. म्हणजे आपण ते देवाने दिलेलं वचन कबूल करून दृढ धरून राहावं, डगमगू नये. कारण काय? कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. म्हणजे देव विश्वसनीय आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वासू साक्ष आहे, असं प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. प्रकटीकरण 12:22 आणि 6 आपण वाचतो की त्याचे शब्द हे विश्वसनीय, विश्वासू आहेत आणि खरे आहेत. स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझी सत्यता ही थोर आहे, तुझं वचन सर्व काळ स्वर्गात स्थिर आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की देवाची विश्वसनीयता आपल्याला काळजीच्या तावडीतून मुक्त करते. ज्या गोष्टींविषयी, स्वतःविषयी, आयुष्याबद्दल जी काळजी वाटते त्याच्यातून आपल्याला मुक्त करते. परंतु या हिब्री 10 आणि 23 प्रमाणे आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट ही की आपण आपल्या विश्वासाची कबुली ही आढळ राखली पाहिजे. आपण त्याचं वचन कबूल करून विश्वासाचे शब्द बोलले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही वचन 24 सांगितलेलं आहे. हिब्री लोकासपत्र 10 आणि वचन 24, आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे. म्हणजे आपण एकमेकांकडे लक्ष दिलं पाहिजे, एकमेकांची काळजी केली पाहिजे, एकमेकांनाही सहाय्य केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, देवाची विश्वसनीयता आपल्याला काळजीच्या तावडीतून मुक्त करते. दुसरी गोष्ट, स्तोत्र 143 आणि याच्या पहिल्या वचनात स्तोत्रकर्ता काय म्हणतो आपण पाहू. स्तोत्र 143 आणि वचन 1 या ठिकाणी देवाच्या विश्वसनीयतेबद्दल स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा. तो म्हणतो, स्तोत्र 143 आणि याच्या पहिल्या वचनामध्ये, हे परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे, तू आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. तू आपल्या दासाबरोबर न्यायवाद करू नको, कारण तुझ्यापुढे कोणी मनुष्य नीतिमान ठरणार नाही. देव सत्य आहे आणि म्हणून तो स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. तो देवाची विनंती करीत आहे, प्रार्थना करीत आहे, आणि त्याला माहीत आहे प्रार्थना करताना की ज्या देवाची तो प्रार्थना करतो तो देव सत्य आहे, विश्वसनीय आहे, विश्वास ठेवण्याजोगा, भरोसा ठेवण्याजोगा आहे.
आणि म्हणून दुसरी गोष्ट, देवाच्या विश्वसनीयतेबद्दल आपल्याला इथं काय शिकायला मिळते की देवाची विश्वसनीयतेमुळे आपल्या प्रार्थनेचे उत्तराचं आपल्याला भरोसा आहे. देव विश्वासू आहे, विश्वसनीय आहे, म्हणून आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळतील ह्याचा आपल्याला भरोसा आहे, खात्री आहे. जे आपण प्रार्थना करतो, जे काही त्याला मागतो, ज्या विनंत्या करतो, ते तो आपला ऐकेल आणि उत्तर देईल. हे कशावरून आपण समजू शकतो? देवाच्या ह्या एका स्वभावावरून की तो विश्वसनीय आहे, तो विश्वासू आहे म्हणून. आणि म्हणून प्रार्थनेचं उत्तर मिळण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ज्या देवाची आपण प्रार्थना करतो तो देव आहे आणि तो विश्वास ठेवण्याजोगा देव आहे, तो भरोशाचा देव आहे. यिर्मया 33:3 यिर्मया संदेष्टाच्याद्वारे परमेश्वर म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व अद्भुत गोष्टी, गहन गोष्टी मी तुला सांगेन. म्हणजे परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस तू मला हाक मारशील मी तुला उत्तर देईल. प्रार्थनेचं उत्तर देण्याचं देव आश्वासन देतो, भरोसा देतो, गॅरंटी देतो. आणि म्हणून दुसरी गोष्ट देवाच्या विश्वसनीयतेबद्दल ही की देव विश्वासू आहे म्हणून आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल याचा आपल्याला भरोसा आहे. प्रभू येशूने देखील म्हटलं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. तो म्हणतो की तुम्ही वाईट असून आपल्या मुलांना चांगलं देण्याचे कळते तर तुमचा स्वर्गीय पिता म्हणजे देव कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी तुम्हाला देईल. म्हणजे देव हा प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे, प्रार्थना ऐकणार आहे, ऐकणारच नव्हे तर तिचं उत्तर देणारा देव आहे हे आपल्याला कळतं. तिसरी गोष्ट, थेसलोनिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि याच्या 3 वचनामध्ये थेसलोनिकरांना लिहिताना पाऊल काय म्हणतो बघा. पाऊलाचे थेसलोनिकरास 2 पत्र याचा 3 अध्याय आणि याच्या 3 वचनात पाऊल लिहितो की प्रभू विश्वासू आहे. बघा, प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हाला स्थिर करील व दुष्टापासून राखील म्हणजे सैतानापासून राखील. 3 गोष्टी तो या वचनात सांगतो की प्रभू विश्वासू आहे, तो विश्वसनीय, विश्वास ठेवण्याजोगा आहे. तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू शकता. कशासाठी? तो तुम्हाला स्थिर करेल. आपण स्वतःला स्थिर करू शकत नाही, आपण स्वतःला शेवटपर्यंत टिकवू शकणार नाही, परंतु तो आपल्याला स्थिर करणारा देव आहे, तो आपल्याला टिकवणारा आहे. आणि मग दुसरी गोष्ट तो म्हणतो की त्या दुष्टापासून तुम्हाला राखील किंवा सैतानापासून तुमचं संरक्षण करेल. तो आपल्याला स्थिर का करेल? दुष्टापासून का राखील? कारण तो विश्वासू आहे म्हणून. आणि म्हणून तिसरी गोष्ट देवाच्या विश्वसनीयतेबद्दल ही की देवाची विश्वसनीयता आपल्याला वाईटापासून संरक्षण करते आणि आपल्याला स्थिर करते. देवाची विश्वसनीयता आपल्याला स्थिर करते आणि वाईटापासून संरक्षण करते. तसेच 2 तिमोथेला पत्राचा 2 अध्याय आणि याच्या 13 वचनामध्ये पाऊल असं लिहितो, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासू राहतो. जरा विचार करा, किती वेळेस तुम्ही आणि मी अविश्वासू झालेलो. किती वेळेस आपण म्हटलेलं आहे की मी असं करणारच नाही, मी तुला सोडणारच नाही, पण आपण ते वचन पाळू शकलेलो नाही. पण तरी देव त्याचं वचन पाळणार आहे. किती वेळ आपण त्याला सोडलं पण त्याने आपल्याला सोडलेलं नाही. का? कारण तो विश्वसनीय आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वासू राहतो. म्हणजे आपण जरी त्याच्यापासून दूर गेलो, आपण जरी त्याला दिलेलं वचन पाळलं नाही, तरी तो आपल्याला दिलेलं वचन पाळतो आणि विश्वासू राहतो. आणि पुढं तो म्हणतो कारण त्याच्याने स्वतःविरुद्ध वागवत नाही. त्याचा स्वभाव तसा नाही आहे, तो देव तसा नाही आहे. कशा प्रकारचा देव आहे?
तो विश्वसनीय देव आहे, तो विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, भरोसा ठेवण्याजोगा आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये देवाच्या मार्गात चालत असताना किती वेळेस आपल्याकडून चुका घडतात, पापं घडतात, आपण देवाला दिलेले वचनं पाळत नाही, तरी ही गोष्ट आपल्याला स्थिर करते की तो विश्वासू आहे. त्याच्या विश्वसनीयतेवर आपण अवलंबून राहतो, आपल्या विश्वासूपणावर नाही. आणि हे एक रहस्य आहे ख्रिस्ती जीवनाचं. चौथी गोष्ट, देवाची विश्वसनीयता आपल्यासाठी काय करते बघा. देव विश्वासू आहे म्हणून काय होतं. स्तोत्र 89 ह्याच्यामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा. स्तोत्र 89 आणि वचनं 1 आणि 2. तो म्हणतो, परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, म्हणजे त्याची स्तुती स्तवन करेन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता किंवा तुझी विश्वसनीयता कळवीन. मी पुढच्या पिढीला, माझ्या मुलाबाळांना, त्यांच्या पुढच्या पिढीला, नातवंडांना तू विश्वासू आहेस, तू एक विश्वसनीय देव आहेस हे मी त्यांना सांगेन, असं स्तोत्रकर्ता म्हणतो. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील, स्वर्गात तुझी सत्यता तू स्थापिली आहे. बघा, देव सत्य आहे, त्याची सत्यता, विश्वसनीयता त्याने स्थापलेली आहे. म्हणजे चौथी गोष्ट, देवाची विश्वसनीयतेमुळे काय होतं. देवाची विश्वसनीयतेमुळे आपण त्याची स्तुती, त्याचे उपकार स्मरण करायला लागतो, त्याची भक्ती करू लागतो. या ठिकाणी स्तोत्रकर्ता देव विश्वासू आहे हे त्याला कळल्यावर, अनुभवल्यावर तो म्हणतो की तुझी सत्यता, तुझ्या विश्वसनीयतेबद्दल मी पुढच्या पिढ्यांना सांगेन की तू विश्वसनीय देव आहेस, भरोसा ठेवण्याजोगा देव आहेस. आणि स्तोत्र 71 आणि वचन 22 मध्ये आणखी तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 71 आणि याचं 22 वचन. मी तर तुझे स्तुती स्तोत्र सतारीवर गाईन, हे माझ्या देवा तुझ्या सत्याचे स्तवन करील किंवा तुझ्या विश्वसनीयतेचे स्तवन करील. हे इस्रायलच्या प्रभू, मी विनेवर तुझी स्तोत्रे गाईन. म्हणजे देवाची विश्वसनीयता आपल्याला त्याची उपकार स्मरण करायला, त्याची भक्ती करायला लावते. देव विश्वसनीय आहे कळल्यावर आपण आपोआप त्याची स्तुती स्तवन करू लागतो, त्याचे आभार मानू लागतो. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट, देवाच्या विश्वसनीयतेबद्दल. आणि हे आपल्याला यिर्मयाचं पुस्तक याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं. आता यिर्मया संदेष्टा अशा काळामध्ये देवाने त्याला ठेवलेलं होतं आणि अशा लोकांकडे अशा काळात पाठवलेलं होतं की ज्यावेळेस त्याचे लोक इस्रायल हे परमेश्वरापासून दूर गेलेले होते, ते बंदिवासात जाणार होते आणि त्या काळात त्याला संदेश द्यायचा होता. आणि देवाने सांगितल्याप्रमाणे घडलं. आणि 3ऱ्या अध्यायाच्या 20 ते 23 वचनामध्ये यिर्मया काय म्हणतो बघा. त्याने त्याच्या डोळ्याने पाहिलं, त्याने इतके वर्ष आयुष्यभर संदेश दिला इस्रायल लोकांना, परंतु कोणी त्याचं ऐकलं नाही, विश्वास ठेवला नाही. आणि अखेर परमेश्वराच्या वचनानुसार शत्रूने त्यांना काबीज केलं आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन गेले. यरुशलेमाचं पतन, यरुशलेमाचा पडाव, इस्रायल लोकांचा बंदिवास त्याने पाहिला आणि यिर्मया संदेष्टा रडला. त्यावेळेस तो काय म्हणतो बघा, 20 वचन. परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र याविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल, तरच माझा सेवक दावीद याच्याशी केलेला माझा करार मोडून त्यांना आपल्या सिंहासनावर बसण्यास कोणी वंशज असावायचा नाही, आणि माझे सेवक लेवी याजक यांच्याशी केलेला करारही मोडेल. आकाश सैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याची संतती व सेवा करणारे लेवी यांना मी बहुगुणित करीन.
परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे, म्हणजे देवाने जे यिर्मयाला सांगितलेलं होतं त्यानुसार घडलेलं आहे. आणि त्यानुसार घडल्यामुळं यिर्मयाला उत्तेजन मिळालेलं आहे की देव आपलं वचन पाळणारा देव आहे. जरी इस्रायलचा पडाव झाला, जरी ते बंदिवासात गेले, तरी या ठिकाणी ह्या भविष्यवाणीत परमेश्वर म्हणतो की मी पुन्हा दाविदाच्या वंशावर मी माझा राजा स्थापन करील. मी माझ्या लोकांना पुन्हा बंदिवासातून परत आणेन, यरूशलेमेत परत आणेन. म्हणजे हा दिलासा, ही आशा देवाने यिर्मयाला दिली. म्हणजे काय की देवाची विश्वसनीयता आपल्याला आपल्या भवितव्याविषयी उत्तेजन देते, आपल्याला आयुष्यात जीवनात पुढे जायला उत्तेजन देते की देव विश्वासू आहे. जे त्याने सांगितलं घडणार, जे काही तो आपल्यासाठी करणार. जसे त्याने त्याच्या लोकांची पुनर्स्थापना केली, वेगवेगळ्या देशातून, राष्ट्रातून, शत्रूच्या तावडीतून सोडून त्यांना परत यरूशलेमेत आणलं, त्यांचं पुनर्स्थापना केली. तशीच आपणही ज्यावेळेस त्याच्याकडे वळतो, आपणही ज्यावेळेस त्याच्याकडे वळू, त्यावेळेस तो आपली पुनर्स्थापना करेल, गमावलेल्या आयुष्याची भरपाई करून देईल, दिलेले वचन पूर्ण करील, याचा आपल्याला विश्वास येतो. म्हणजे भविष्याविषयीची चिंता. म्हणजे पाचवी गोष्ट ही की देवाच्या विश्वसनीयतेमुळे भविष्य काळासाठी आपल्याला उत्तेजन मिळते. की आज जरी परिस्थिती अशी ओढवलेली आहे की आपण देवाच्या मार्गात पूर्णपणे चाललो नाही, त्याचे आज्ञापालन केलं नाही, देवाला विसरलो, तरी जर आपण त्याच्याकडे वळलो तर आपलं भवितव्य हे उज्ज्वल आहे. तो आपल्याला टाकून देणार नाही. तो दिलेलं वचन आपल्या बाबतीत पूर्ण करील. आणि हे परमेश्वराने यिर्मया संदेश त्याला सांगितल्यामुळे त्याला एक दिलासा मिळाला, त्याला उत्तेजन मिळालं, भवितव्याविषयी एक आशा उत्पन्न झाली. कारण देव आशेचा देव आहे, तो विश्वसनीय आहे. आणि मग तो काय म्हणतो बघा, विलापगीत, यिर्मयाचे विलापगीत याचा 3रा अध्याय आणि 22व्या वचनापासून आपण वाचणार आहोत. 22व्या वचनात तो म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. देवाचे लोक इस्रायल देवापासून दूर गेल्यामुळे त्यांना शत्रूच्या हातात दिलं, शत्रूने त्यांचा पडाव करून नेला, यरूशलेम नष्ट केलं, त्यांचे शेतं, मुलं बाळं सर्व काही त्यांनी उद्ध्वस्त केलं. पण तरीही परमेश्वराने वचन दिले की मी त्यांना परत आणेल, जर ते पश्चाताप करून माझ्याकडे वळले तर. देवाने हे वचन त्यांना दिलं. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय. आज तुम्ही असं म्हणू शकता का की आपल्या बंडखोरीमुळे आपण देवापासून दूर गेलो तरी त्याने आपला नाश केला नाही, तो जशाच तसा आपल्याशी वागला नाही, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. कारण तो करुणा करणारा, दया करणारा देव आहे, तो विश्वासू देव आहे. वचन 23, ती रोज सकाळी नवे होते, तुझी सत्यता थोर आहे. तो म्हणते की तुझी विश्वसनीयता, तुझा विश्वासूपणा थोर आहे, तो रोज सकाळी नवीन होते. म्हणजे दररोज देव आपल्याविषयी विश्वासू राहतो, प्रामाणिक राहतो. दररोज आपण त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर माझा वतन भाग आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवी. यावेळेस त्याला कळलं की परमेश्वर विश्वसनीय आहे, तो त्याच्यावर भवितव्याविषयी भरोसा ठेवू शकतो. तो म्हणतो मी त्याच्यावर आशा ठेवीन, पुढे जे काही होईल मी त्याच्यावर भरोसा ठेवीन, कारण तो विश्वसनीय आहे. आज आपणही असं म्हणू शकतो की पुढे आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या जीवनात जे काही होईल मी तुझ्यावर आशा ठेवीन, कारण तू योग्य आणि चांगलंच करणारा देव आहे. वचन 25, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो.
म्हणून प्रभू येशूने म्हटलं की जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालवून देणार नाही. म्हणून उधळा पुत्र जेव्हा परत आला, त्याच्या पित्याने आनंदाने त्याचा स्वीकार केला. त्याला हाकलून लावलं नाही, त्याला रागवलं नाही. तसं देव पिता आपली वाट पाहत असतो आणि जेव्हा आपण त्याच्याकडे येतो तो आनंदाने आपला स्वीकार करतो, कारण तो विश्वसनीय आहे. म्हणून इथं वचन 25मध्ये लिहिलेलं आहे की जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला परमेश्वर प्रसन्न होतो. आणि 26वा वचन बघा, विलापगीत 3 आणि 26. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे, कारण तो विश्वसनीय आहे. एक दिवशी तो परिस्थिती बदलणार आहे. एक दिवशी तो आपल्याला ह्याच्यातून मुक्त करणार आहे. का? कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. देव मनुष्य नव्हे की त्याने लबाडी करावी. तो विश्वसनीय देव आहे. आणि म्हणून 5वी गोष्ट की देवाच्या विश्वसनीयतेमुळे आपल्याला भविष्यकाळासाठी उत्तेजन मिळते. भविष्यकाळाविषयीची आपल्याला चिंता राहत नाही की आपलं काय होईल, कसं होईल, की तो देव आपली काळजी घेईल. तो आयुष्यभर चालवणारा देव आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 23मध्ये म्हणतो की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस दया व कृपा ही मला लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. ही आशा त्याला होती की आयुष्यभर देव त्याचा सांभाळ करील. आणि म्हणून ज्यावेळेस आपण संकटात असतो, अडचणीत असतो, अशा परिस्थितीमध्ये आपण हे विसरलं नाही पाहिजे की जर आपण त्याला शरण आलो तर तो आपला स्वीकार तर करील, त्याच्यातून मुक्त करील आणि आपला शेवट चांगला करील. कारण तो विश्वासू आहे. म्हणून आपण किती विश्वासू आहोत, आपण किती विश्वासू राहिलो म्हणून नव्हे, तर तो विश्वासू आहे म्हणून. आणि म्हणून आज स्वतःकडून पाहू, जरा त्याच्याकडे पहा. स्वतःवर नव्हे तर त्याच्यावर विश्वास ठेवा. तो विश्वसनीय देव आहे. तो आशेचा देव आहे. तो उत्तेजन देणारा देव आहे. मग आज काही जरी परिस्थिती असेल, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जात असाल, कोणत्याही अडचणीतून जात असाल, तरी ध्यानात ठेवा की तो तुमची वाट पाहत आहे. तो विश्वासू देव आहे. आणि जर त्याची ओळख तुम्हाला नसेल तर आज प्रभू येशूवर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवा. तो म्हणतो जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालून देणार नाही. तारणाचा दिवस आजच आहे, आत्ताच वेळ आहे, अजून वेळ गेलेली नाही. या कृपेच्या काळात आपण आहोत. ज्या काही आपण चुका केल्या, पाप केले, जर आपण कबूल केला की प्रभू मी तुझ्याकडे येतो, तू माझ्या पापांची क्षमा कर, तू माझ्या जीवनात ये. तो आपल्या जीवनात येतो, आपल्याला आत्म्याचं तारण करतो, आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. आणि मग आपल्याला अनुभव येतो की तो विश्वसनीय देव आहे. आणि म्हणून 5 गोष्टी देवाच्या विश्वसनीयतेबद्दल परत एकदा आपण थोडक्यात पाहू. पहिली गोष्ट ही की देवाची विश्वसनीयता आपल्याला काळजीच्या तावडीतून मुक्त करते. दुसरी गोष्ट, देवाची विश्वसनीयता, देव विश्वासू आहे संबंधावर आपल्याला भरोसा येतो की आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आज नाही तर उद्या, एक दिवशी तो प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. तिसरी गोष्ट आपल्याला ही कळते की देव विश्वासू आहे म्हणून तो आपल्याला स्थिर करील आणि त्या वाईटापासून म्हणजे सैतानापासून आपलं रक्षण करेल, आपल्याला शेवटपर्यंत टिकवेल. चौथी गोष्ट ही की देवाची विश्वसनीयता आपल्याला त्याची स्तुती स्तवन करायला, त्याचे उपकार मानायला प्रवृत्त करते. आपण आपोआप त्याची उपकार स्तुती करू लागतो. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट, देवाच्या विश्वसनीयतेमुळे आपल्याला भविष्य काळासाठी उत्तेजन मिळते. पुढे जाण्यासाठी धैर्याने त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्यासाठी आपल्याला उत्तेजन मिळते. का? कारण देव विश्वासू आहे. तो विश्वास ठेवण्याजोगा देव आहे आणि त्या देवाला जाणून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.